तर नमस्कार मित्रांनो, मी तुमचा लाडका ओमकार शिंदे. मी आज चाललो होतो ट्रिपवरती. मग सकाळी मामाला म्हणलं, मामा उठ्या, मला सोडवायला चला बस स्टॉपपर्यंत. मग मामा उठले आणि मामाने तर काय, मग डायरेक्ट आपली लालपरीच काढली बाहेर. लालपरी काढली, लालपरीवरती बसून आम्ही तिघजण निघालो मस्त पैकी. मग मी म्हणलं चला आता जावं बस स्टॉपपर्यंत, सोडवायला येत होते मामा. मग जात जात मग प्रवीण मामाला म्हणले तुला काय गोष्टी सांगतो. मग ते ऐका तुम्हीच, मामाने मला काय सांगितलं. खिडकीतून हात काढून बाहेर गाडीच्या आमच्या मामाचा पॉइंट आहे. पोरीकडे बघून जास्त मामाच्या असे सुंदर बोल ऐकत ऐकत आम्ही बस स्टॉपपर्यंत पोहोचलो. बस स्टॉपवरती पोहोचलो तर बघतो काय, तिघजण बसमध्ये बसले होते आणि त्या शिक्का पकडल्या होत्या आमच्या चौघांसाठी. मग शिकवरती बसल्याच्या नंतर मग वायब्याला म्हणलं अरे बोल बाबा जरासं. मग तिथून पुढे आम्ही हसलो वायब्यावर जरा. मग तिथून पुढे आमचा झाला प्रवास. काय इथं आम्ही डायरेक्ट पोहोचलो आता पुणे स्टेशनला पोहोचल्यावरती आम्हाला काय रेल्वेचं तिकीट काढायचं नव्हतं, कारण की आमचे तिकीट आम्ही ऑनलाईनच काढले होते. आम्हाला फक्त बघायचं होतं की रेल्वे कुठं लागणार आहे, प्लॅटफॉर्म शोधायचा होता. आम्ही चलत निघलो आणि आमचे तर दुखले पाय, माझ्या आणि वैभवचे तर लय पाय दुखत होते. मग वैभव मी बसलो, भूक पण लागली होती. आम्ही दोघं बसलो एक साईडला खात. हितेशला आणि आदित्यला म्हणलं तुम्ही बघा प्लॅटफॉर्म कुठे ते शोधून या. ना सापडलं रेल्वेचा प्लॅटफॉर्म. त्यांनी आम्हाला फोन केला. आम्ही तिथून मस्तपैकी लिफ्टमध्ये बसून वरती आलो. वरती आल्याच्या नंतर तिकडून निघलो बाहेर. म्हणलं चला आता त्या प्लॅटफॉर्मवरती जावं. मग तिकडून आम्ही निघालो डायरेक्ट प्लॅटफॉर्मवरती. इथं आम्ही येऊन बसलो रेल्वेवर बसलो. मला ते एवढं भारी वाटलं ना बाबा, खरं सांगायचं म्हणजे झालं तर माझ्या आयुष्यात कधीच मी रेल्वेवर बसलो नव्हतो, पहिल्यांदा बसलो होतो. म्हणून मला एवढं भारी वाटत होतं. आणि या दोघांचं तर काय, दोघं मोबाईलमध्ये काय बघत होते त्यांना काय कळत नव्हतं, कारण की एवढी गुंग झाली ती त्या मोबाईलमध्ये की समजत नव्हतं त्यांना आजूबाजूला काय चालले. इथं आम्ही थोडं पुढे आल्यावरती इथंच घेत होता बाहेरचा व्ह्यू, मोबाईलमध्ये मस्तपैकी व्हिडिओ काढत होता त्याला, कारण की टाकायची होती स्टोरी. मग तो घेत होता व्हिडिओ. मग म्हणलं बरं चला जाऊ द्या, घेत व्हिडिओ तर आपण त्याला कशाला डिस्टर्ब करायचं. मग काय, या गाड्याचा झाला स्टोरला टाकण्यापुरता व्हिडिओ काढून. म्हणून लगेच मला बोलायला आला. इतके वेळ मी बोलत होतो तर माझ्याशी बोलत नव्हता. मग तिथं थांबलं, जरासा आनंद घेतला बाहेरच्या वातावरणाचा. लय भारी वाटत होतं ते, तो उभारून काय सांगू तुम्हाला. तिथून आम्ही थेट पोहोचलो सोलापूरमधून आम्हाला जायचं होतं तुळजापूरला. म्हणून आम्ही निघालो होतो बस स्टँडकडं. हे बघा आम्ही आत्ता एस टीमध्ये बसलोय तुळजापूरच्या. इथं आम्ही खातो डोकळा. असं जरा भूक लागली होती, सकाळपासून काहीच खाल्लं नव्हतं. आम्ही बस स्टॉपवर पोहोचलो पण आणि आम्हाला बस भेटली पण. मला आश्चर्य या गोष्टीचं वाटत होतं की त्या बसमध्ये बसल्या मला एवढं भारी वाटलं की म्हणजे काय सांगू तुम्हाला, आता फिलिंगच बेटर येत होतं मला तिथं बसल्यावर. हितेशला पण लय भारी वाटले. मग आम्ही जरासं डोका बेका खाल्ला. मग झोपलो तिथं. झोपल्याच्या नंतर म्हणलं आपल्या ठिकाण अजून लय लांब आहे. आणि त्या गाडीत असं होत होतं की आदळे पण बसत नव्हते. म्हणून मला तर एवढी झोप आली की एकदम घरात झोपल्यासारखं वाटत होतं. मग हितेशला म्हणलं तू बस मोबाईल बघत, मी तर झोपायला लागलो. आता उठलो होतो झोपेतनं मस्तपैकी, आलो बाहेर बसमधून उतरलो. बस स्टॉपपासून जवळपास मंदिर होतं, 1-1.5 किलोमीटर लांब होतं मंदिर. मग आम्ही तिथून चालायला लागलो. म्हणलं कुठं रिक्षाला पैसे द्यायचे. मस्तपैकी रस्त्याने आमचा धिंगाणा करत निघालो. तिकडून चलत निघालो. तो आदित्यला काय झालं तर काय माहिती, आदित्य तर या डोळ्याने रोडने गाणेच म्हणत होता. शेवटी आम्ही पोचलो इथं मंदिरात आल्यावरती एवढं भारी वाटलं आम्हाला की. आणि आमचा हिरो तर काय, आमचा हिरो गॉगल घालूनच फिरत होता मंदिरात. त्याला म्हणलं काढतो गॉगल, इथं मंदिरात आलाय का तू बागेत फिरायला आलाय. तर लाईन बघितली आम्ही दर्शनासाठीची, एवढी लाईन लागली होती की काय सांगूच शकत नाही. मग आम्ही चलत आलो थोडं पुढं. तिथे एक देवीची मूर्ती होती. मग तिथं पाया वगैरे पडलो. मी आलो बाजूला, मस्तपैकी गंध लावलं त्या. तिथं आतमध्ये गेलो, एवढं जर भारी वाटत होतं की काय सांगूच शकत नाही मी. एवढं भारी वाटत होतं की म्हणजे एखाद्या स्वर्गात आल्यासारखं वाटत होतं मला तर. तिथं बसलेले लोक बघून इतकं भारी ना, म्हणजे सगळी अशी मध्ये गेल्यावर सगळं टेन्शन दूर होऊन माणूस एकदम फ्री होऊन जातो. एवढं भारी वाटत होतं मला तर मध्ये गेल्यावर. तिथून आम्ही आलो मंदिराच्या आतमध्ये आल्यावरती आम्ही चाललो होतो दर्शनाच्या लाईनीला. आदित्य आणि वैभव गेले ते पुढे, मी नाही ते शोधतो मागं. म्हणून आम्ही चाललो होतो पळत दर्शनाच्या लाईनीला लागलो. म्हणलं आतमध्ये व्हिडिओ बनवू देतात का नाही माहीत नव्हतं, म्हणून इथंच व्हिडिओ स्टॉप केला. बघा आता आम्ही आलो दर्शन करून. मस्त दर्शन झालं, गर्दी तर काहीच नव्हती. गर्दी तर अजिबात नव्हती भाई, एक नंबर दर्शन झालं. 5 मिनिटात दर्शन झालं. आम्ही आता आलो दर्शन घेऊन. आता बसलो इथं मंदिराच्या बाहेर. इथं आम्ही बसलो होतो. इथं बसल्याच्या नंतर लोक आम्हाला उठवत होते, कारण की इथं मावशी तर काय देवाला लोटांगण घालूनच नमस्कार करत होत्या. तिथं बसावं म्हणलं तर थोडा वेळ, पण तिथं काय मावशी आले लोटांगण घालत, मग देवाला नमस्कार करत. मग म्हणलं चला आता काय निघायची वेळ झाली आपली अशी. पण तिथून आम्ही निघलो. मग तिकडून आता आम्ही चाललो होतो अक्कलकोटला. इथं काय इथे हितेशला अननसचा गाडा दिसला होता. मग हितेश म्हणला मला अननस खायचंय, म्हणून आम्ही सगळ्यांनी अननस घेतलं. मग अननस खात आम्ही लागलो आमच्या पुढच्या प्रवासाला.
तर चला मित्रांनो, तुम्हाला जर का आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपले असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला पण विसरू नका आणि आपल्या व्हिडिओचा पार्ट 2 पाहायचा असेल तर नक्कीच बेल आयकॉनला प्रेस करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.